जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा. बहुजिन्सी. समास 8वा. अंतर्देव निरूपणनाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म निराकार निश्चळ, आत्म्यास विकार चंचळ, तयास म्हणती सकळ देव ऐसे. जय जय रघुवीरा समर्थ. 18वा दशक बहुजिन्सी आणि यातील 8वा समास दिला अंतर्देव निरूपणनाम. बोलले जे जिन्नस शोधण्याचा प्रयत्न संपूर्ण दशकभर आम्ही केला, ते जिन्नस दाखवण्याचा प्रयत्न समर्थांचा या 8व्या समासाच्या रूपानं आहे. तर जिन्नस म्हणजे काय? तर सकळांमध्ये असणारी ती जिन्नस, बहुंमध्ये असणारी ती जिन्नस. मग ती जिन्नस कोठे असेल किंवा ती जिन्नस काय आहे? तर बोलले बरेच जण बऱ्याच गोष्टींना देव समजतात किंवा खरा देव कोठे राहतो किंवा ब्रह्म म्हणजे काय आहे याचा उलगडा समर्थांनी या समासामध्ये करून दिलेला आहे. ब्रह्म निराकार निश्चळ, आत्म्यास विकार चंचळ, तयास म्हणती सकळ देव ऐसे. आता ब्रह्म्यामध्ये आणि आत्म्यामध्ये काय आहे? तर फरक आहे, मूलभूत फरक आहे. तो फरक समर्थांनी पहिल्याच ओळीमध्ये आपणाला दाखवून दिला. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म निराकार आहे, निश्चळ आहे. पण त्या तुलनेत आत्म्याचा जर विचार केला, आत्म्याला काही जण परब्रह्म असे बोलतात. पण आत्मा काय आहे? तर आत्मा हा परब्रह्माचा भाग नसून तो एक विकाराचा भाग आहे किंवा ती एक चंचळ भूमिका आहे, किंवा हवे तर त्याला देव ही उपाधी आपण देऊ शकतो. कारण देव, आत्मा या सगळ्या भूमिका चंचळ आहे. पण परब्रह्माची भूमिका कशी आहे? तर ती निश्चळ आहे. ब्रह्म निराकार निश्चळ. ब्रह्म कसं हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही, येत नाही, जात नाही, ते परब्रह्म. आणि आत्मा येतो जातो, तो चंचळ आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करतो, एका देहातून दुसरीकडे प्रवास करतो. तयास म्हणती सकळ देव ऐसे. आता देव या ठिकाणी समर्थांना कुठला अभिप्रेत आहे? तर मुख्य देव कोण आहे हा प्रश्न समर्थांना या ठिकाणी पडलेला आहे किंवा आम्हाला पडलेला आहे. आमच्या प्रश्नाचं एक प्रतिनिधित्व समर्थ या ठिकाणी करत आहेत. प्रश्न आम्हालाच पडतो, समर्थांना प्रश्न पडत नाही. बोलले का? तर ते प्रश्नाच्या पलीकडे, त्या उत्तराच्या पलीकडे ते गेलेले आहेत. बोलले त्यासाठी 12 वर्ष म्हणजे एक तप जवळपास त्या नदीपात्रामध्ये उभे राहून तपस्या करणे, गायत्री मंत्राचा जप असेल, रामनामाचा जप असेल. बोल हे सगळं केल्याच्या नंतर मनुष्याकडे कुठला प्रश्न राहणार आहे का? अजिबात नाही. बोले प्रश्न का पडतात किंवा प्रश्न का उरतात किंवा प्रश्न का राहतात याचं उत्तर इथेच आलं. बोले नामच घडत नाही. बोले जिथून प्रश्न का उभा राहिला? द्वैत आणि अद्वैत, वेगळेपणाची भूमिका राहिली म्हणून प्रश्न उभा राहिला. देव वेगळा, मी वेगळा, ही भूमिका काय आहे? ही द्वैताची भूमिका आहे. मी, माझं आणि माझ्या अवतीभोवतीचं ते सगळं, ही जी भूमिका आहे ना, ही काय आहे? तर ही द्वैताची भूमिका, म्हणजे दोन भूमिका, देव वेगळा, मी वेगळा. अद्वैत म्हणजे काय? मी वेगळा नाही आणि देव वेगळा नाही, कुठेतरी ही भूमिका एकच आहे. मी आत पण तोच आहे, बाहेर पण तोच आहे, याच्यात पण तोच आहे, इकडे पण तोच आहे आणि तिकडे पण तोच आहे. देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो. म्हणजे संपूर्ण शरणागती, कसलाच अहंकाराचा लेश त्या ठिकाणी उरत नाही. एकच एक निश्चयात्मक, निश्चळ अशी भूमिका. म्हणजे मी देवाचा आणि देव माझा. आणि ही भूमिका 12 वर्षाच्या तपानंतर किंवा 12 वर्षाच्या नामस्मरणानंतर उभी राहणार नाही तर मग काय आहे? 12 वर्ष जाऊ द्या, समर्थ म्हणा, जास्त नाही, पण बोलले सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास.
पर्वत तुटती पापाचे, घेता नाम विठोबाचे. म्हटलं एवढं जरी केलं ना बाबा, तरी आतला सगळा मायेचा लेश जो आहे, किंवा आतली जी माया आहे ना, अहंकाररूपी, भ्रमरूपी, संशयरूपी, चिंतारूपी, हे सगळे ढग क्षणार्धात सगळे त्यांच्यातलं सगळं बाष्प निघून जातं. जसं पावसामध्ये काय होतं, ते ढग येतात कुठून तरी, ते बाष्प घेऊन आलेले ते ढग स्वतःमध्ये पाण्याचा सगळा संचय घेऊन आलेले असतात. मग कुठेतरी ते कर्मधर्म संयोगानं त्यांना थंड हवा लागते, त्या ठिकाणी मग ते त्यांच्यातलं बाष्प बिंदूच्या रूपात, जलबिंदूच्या रूपात स्रवतात, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस पडतो. बोलले हे असंच आहे. हे चिंतेचे, भ्रमाचे, मायेचे ढग का आहेत? कारण ह्यांना त्या रामनामाचा, त्या दत्तनामाचा, सद्गुरुनामाचा, उपासनेचा वाराच लागलेला नाही. बोलले अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी थोडासा वारा लागू देत. हे सगळे ढग, यांच्यातलं सगळं ते जडत्व, बोलले हे आपल्यातलं सगळं जडत्व असं कधी कुठे गळून पडतं ना, याचा नेम आपल्याला लागत नाही, याचा पत्ताच लागत नाही. बोलले हे एवढं सोपं आहे. बोलले अर्धा तास खूप झालं. अर्धा तास जरी त्या भगवंताच्या सगळ्या कार्यासाठी हा देह झिजला, तरी बोलले तर भगवंताला खूप आनंद आहे. कारण कलियुग आहे. कलियुगामध्ये ब्रह्मदेवानं कलियुगाला सांगूनच ठेवलेलं आहे. कलियुग येताना आला, लिंग आणि जीवा धरून आला. म्हणाला या कलियुगामध्ये लोकांचा लिंगावर, जिव्हेवर ताबा असणार नाही. परद्रव्य हारक होतील, परश्री हारक होतील, परनिंदा करतील, माता पित्यांचा दूषण देतील किंवा त्यांचा द्वेष करतील. पण बोलले जे कोणी थोडे विरळे भाग्यवंत असतील, ते ह्या सगळ्या गोष्टी करणार नाहीत. आणि थोडकं जे भगवंताचं नाव घेतील, त्यांना तू अजिबात त्रास देऊ नकोस. त्यांच्या घरावर अजिबात उपाध्या आणू नकोस. अजिबात बोलले त्यांना, बोलले मदत कर, अजिबात त्यांना त्रास देऊ नकोस किंवा अजिबात त्यांना कष्ट देऊ नकोस. असं साधं सोपं सरळ ठेवलं. ऋणी देव हा भक्तिभावे जायचा. अर्ध्या तासामध्ये ऋण सगळं आपण भगवंताला देत असतो आणि भगवंतही ते आनंदानं घेत असतो. आता त्याचा स्वभाव कसा आहे? बोलले ते पोहे म्हणा किंवा ते काय जे भाताच्या कण्या होत्या म्हणा किंवा जे फुटाणे होते म्हणा, ते घेऊन तो सुदामा त्या ठिकाणी द्वारकेला आलेला आहे. आणि द्वारकेला आल्याच्या नंतर देऊ का नको देऊ, देऊ का नको देऊ, बघा स्वीकार तो काय आहे, तर जे एवढा मोठा राजा, पण अशा सूर सगळ्या तांदळाच्या सगळ्या त्या कन्या तो भेट म्हणून अत्यंत दरिद्री असणाऱ्या त्या सुदाम्याकडून स्वीकारतो आहे. त्याला बोलते काय देतो आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. बोले देतो आहे हे पाहून म्हणा किंवा हे सगळं जाणूनच तो आपल्या भक्तांवर भाव विभोर झालेला आहे. आणि या भक्तासाठी, या आपल्या दासासाठी काय करू आणि काय नाही अशी भूमिका त्याने घेतलेली आहे. हे वारंवार त्याने केलेलं आहे, वारंवार त्याने सिद्ध केलेलं आहे. बोलले हे एकच नाही, असंख्य असे उदाहरणं. बोलले अगदी अलीकडे जर बघितलं ना, आता हे तर फार द्वापार युगातला सगळं हा जो भाग झाला सुदामाचा. बोलले आत्ता कलियुगामध्ये 400 वर्षांपूर्वी, 500 वर्षांपूर्वी नामदेव होऊन गेले, तुकाराम होऊन गेले, पुढे तिकडे 1200 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर होऊन गेले.
म्हणजे अगदीच अशा 5, 7, 8, 10 पिढ्यांच्या आधीचा सगळा हा विषय आहे. बोलले तो आलेला आहे, त्याने आपल्या सगळ्या भक्तांना तारलेलं आहे म्हणा, किंवा कोणाच्या घरी आलेला आहे, कोणाच्या शेतात आलेला आहे, कोणाला रस्त्याने भेटलेला आहे, कुणाचं जातं त्याने ओढलेलं आहे. हे बोलले फक्त कशाच्या बळावर? फक्त भावाच्या बळावर. म्हणून तेवढ्या भावाला, तेवढ्या गोष्टीसाठी कुचराई करू नाही. खूप अडचणी असतात, खूप वेळ धावपळ असते, पण बोले एवढे 24 तासातलं 1 तासभर जर काढत शकत नसू तर त्याला काय अर्थ आहे? आणि एवढं करून मग आपण काय भगवंताच्या सगळ्या त्या प्रेमाची अपेक्षा ठेवणार? तसं हे फार सुंदर आहे. तयास म्हणते सकळ देव ऐसे, देवाचा ठावची लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमाना एक देव, बहुत देवी अनुमानेना. आता मुख्य देव कोणता आहे? मुख्य देव कोणाला म्हणायचं? देव तर खूप आहेत. कोणी आत्म्याला सांगतं, कोणी अमुक देवाला, कोणी तमुक देवाला. नेमक्या कुठल्या देवाचं स्मरण करायचं? नेमक्या कुठल्या देवाला अनुमानायचं? हा प्रश्न समर्थांनी आमच्यासाठी या ठिकाणी लिहून घेतला. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ. श्रोत्यांना काय काय प्रश्न पडतात? काय बोलिले जी येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? ते सगळं समर्थांनी या दासबोधाच्या रूपानं लिहून ठेवलं. एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना एक देव. देव तर असंख्य आहेत. मागे एका समासामध्ये तर अमका देव, तमका देव, हा म्हसोबा, तो विरोबा, तो पुंजोबा, दगडोबा, धोंडोबा, असे कितीतरी देवांचे सगळी नावं समर्थांनी त्यावेळेस घेतली. असे एवढे असंख्य देव आहेत, किंवा मनुष्यानं वेगवेगळ्या सगळ्या कल्पनांच्या रूपानं ते सगळे देव तयार केले. मग ह्यातला खरा देव कुठला? मनोनी विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोची नाही. मग समर्थ बोलले आता याच्यावर उपाय आहे. देव असंख्य आहेत, देव अनेक आहेत. आता नेमका मुख्य देव कुठला, कसं शोधायचं? तर त्याचं उत्तर आहे, बहुत देवांचा गोवा पडूच नाही, विचारे देव शोधावा. विचार करावा लागेल, विचार पाहावा लागेल, विवेक पाहावा लागेल, आणि मग देव शोधावा लागेल. मग हे शोधल्यानंतर कळेल की खरा देव कुठे आहे. आता विचार पाहावा. मग काय विचार पाहावा? देव क्षत्री पाहिला, त्यासारिखा धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती. बोले क्षेत्रांवर खूप सारे देव असतात. वेगवेगळ्या क्षेत्रावर गेले, इकडे खाले तिरुपती बालाजीकडे गेले, दक्षिणेकडे, तर त्या ठिकाणी बोलले बालाजी. इकडे पूर्वेकडे गेले की त्या ठिकाणी जगन्नाथ, ओरिसामध्ये जगन्नाथपुरी. उत्तरेकडे गेले तर वैष्णोदेवी. मध्येच उत्तर पूर्वेकडे जर गेले तर त्या ठिकाणी काशी असेल, अयोध्या असेल, मथुरा असेल. या सगळ्या भूमिका त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात. देव क्षेत्री पाहिला. झालं काय की लोक या ठिकाणी देव शोधण्यासाठी किंवा देव दर्शन घेण्यासाठी म्हणून क्षेत्रावर गेले, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर गेले, त्यासारिखा धातूचा केला. मग पाहिलं, आनंद झाला, म्हणाले आठवण काहीतरी पाहिजे की वारंवार ह्या सगळ्या देवाकडे येणं होणार नाही. मग आता काहीतरी आठवण या देवाची घरी घेऊन जाऊया. म्हणून मग काय केलं? त्यासारिखा धातूचा केला. बोलले मग
कोणी तांब्याचा, कोणी पितळेचा, कोणी सोन्याचा, कोणी चांदीचा, त्यासारखा ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर गेला तिथे बाहेर असे दुकानं सगळे देवांच्या मूर्त्या घेऊन बसलेले असतात. कोणी मातीचा, त्यासारखा धातूचा केला. धातूच्या स्वरूपात देव सगळा त्या ठिकाणी केलेला आढळला. आणि मग तो घेऊन मनुष्य घरी गेला. पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती. मग आता हे झाले प्रतिमा देव, म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या प्रतिमांच्या स्वरूपात असणारे देव. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षेत्रदेवाचे केवळ. म्हणजे आता बोलले ह्या प्रतिमा कशा तयार झाल्या, तर हे क्षेत्रदेवामुळे तयार झाला आहे. ज्या ज्या क्षेत्रावर जो जो देव आहे त्या त्या देवापासून त्या त्या प्रतिमा बनवल्या गेल्या आणि त्या त्या प्रतिमा मनुष्य घेऊन कुठे गेला, घरी गेला. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सगळ्या प्रतिमा देव सगळे तयार झाले. नाना क्षेत्रे भूमंडळ शोधून पहावे. मग जेवढ्या प्रतिमा आहेत त्यांचं कुठे ना कुठे क्षेत्र आहेच. असं होणारच नाही की जिथे प्रतिमा आहे आणि याचं कुठे क्षेत्र नाही. मनुष्य तिथेच गेला, क्षेत्रावर गेला, तीर्थक्षेत्रावर गेला आणि तिथून त्याने ती प्रतिमा आणलेली आहे. शोधून पहावे, विचार करण्यासारखा विषय आहे. विचार केला तर लक्षात येईल की हे सगळे क्षेत्रापासून हे सगळे प्रतिमादेव आपण आणलेले आहेत. क्षेत्रदेव पाषाणाचा. आता ज्याच्यापासून या सगळ्या प्रतिमा मिळाल्या किंवा प्रतिमा तयार झाल्या तो क्षेत्रदेव कसा होता, पाषाणाचा. कारण ते मूर्ती तिथे जिथेही गेलं तिथे पाषाणापासून ती मूर्ती बनवलेली होती. क्षेत्रदेव पाषाणाचा. विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. आता इथे एक तंतू मिळाला, म्हणजे धागा मिळाला. आपण आता खरा देव शोधत आहोत. मग आता समर्थ या ठिकाणी म्हणाले की बाबा रे, क्षेत्रदेवापर्यंत आपण आलो. प्रतिमादेव, सुरुवातीला प्रतिमा बघितली घरातली, प्रतिमा बघितली. प्रतिमा कुठून आली तर बोलले त्या त्या क्षेत्रावरून ती प्रतिमा बनवल्या गेली. मग चला क्षेत्राकडे गेले. क्षेत्राकडे जर बघितलं देव कोणता देव होता त्या ठिकाणी, तर पाषाणाचा देव, दगडापासून बनवलेली मूर्ती होती. मग या मूर्ती या ठिकाणी का बसवल्या गेली किंवा या ठिकाणी मूर्ती बसवण्याचं कारण काय, किंवा ह्या देवाचं मूळ अधिष्ठान काय आहे, किंवा ही मूर्ती का, किंवा ह्या क्षेत्राचा काय महिमा आहे, तर त्याचं उत्तर काय आहे तर बोलले विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. बोलले कुठेतरी कधीतरी अवतार झाले आणि त्या अवतारांनी त्यांचं कार्य केलं. मनुष्याचं कल्याण केलं, अधर्माचा नाश केला, सत्याचा जय करून दिला. भगवंत नेहमी जन्माला येत असतो किंवा वेगवेगळ्या रूपानं कार्य करत असतो. संभवामी युगे युगे, त्याचं वचनच आहे. मग तो कधी कुठल्या रूपात, कधी कुठल्या रूपात, जे जे काय कोणी उत्तम कार्य करणारे सगळी माणसं आहेत या जगामध्ये किंवा या पृथ्वीवर, किंवा जे जे महान कोणी कार्य करून गेली, मग ते कधी क्रांतिकारकांच्या रूपानं आले, कधी कोविड असेल तर ते डॉक्टरांच्या रूपानं आले. तो आला, तो कधी कुठल्या रूपानं आला, कधी कुठल्या रूपानं आला, पण आला. संभवामी युगे युगे, जेव्हा जेव्हा त्याच्या भक्तांना गरज होती किंवा जेव्हा जेव्हा त्या सगळ्या अभक्तांचा नाश करायचा होता तेव्हा तेव्हा तो आला. आणि मग काय झालं, बोलले त्याने येऊन आपल्या भक्तांचं कल्याण करणं, धर्माची स्थापना करणं यासाठी तो आलेला होता. अवतार त्याने घेतलेला होता. म्हणून त्या ठिकाणी काय झालं, मूर्ती बसवण्यात आली. म्हणजे मूर्तीचं मूळ काय आलं तर अवतार आला. आता अवताराकडे समर्थांनी या ठिकाणी लक्ष वेधलं. अवतारी देव संपले, देह धरुनी वर्तवून गेले, त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. आता अवतार कार्य त्या ठिकाणी समर्थांनी दाखवलं. बोलले आता अवतार म्हणजे खरे देव आहेत का, हे आता समर्थ या ठिकाणी उहापोह करतील. देह धरून वर्तवून गेले. बोलले अवतार जर खरे देव राहिले असते किंवा ते मुख्य देव ते देव तर होतेच,
पण त्यांना मुख्य देव मानावं का? कारण त्यांचं अस्तित्व कायमस्वरूपी आहे का? तर नाही. बोलले त्या त्या काळात ते अवतार धारण करून आले आणि नंतर माघारी म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाकडे निघून गेले. म्हणजे ते अवतार म्हणजे मूळ होते का, मुख्य होते का? नाही. तर त्यांचे मुख्य कोण होतं? ब्रह्मा विष्णू महेश. अवतारी देव संपले, देहे धरून वर्तवून गेले, त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. मग ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी दिसून आलं. म्हणजे जेही अवतार झाले ते या तिन्ही चारी देवांचेच झाले, तिन्ही देवांचे झाले, त्याच्या पलीकडे अवतार झाले नाही. मग हे तिन्ही देव श्रेष्ठ आहेत का? किंवा हे तिन्ही देव मुख्य आहेत का? श्रेष्ठ अश्रेष्ठचा या ठिकाणी भाग नाही, पण मुख्य देव कोण आहे, मूळ देव कोण आहे हे समर्थांना या ठिकाणी बघायचं आहे. त्या तिही देवास ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. मग आता हे तिन्ही देव श्रेष्ठ का? समर्थ बोलले या तिन्हींमध्ये तिन्हींना चालवणारा कोण आहे? तर बोलले त्यांच्याही मध्ये अंतरात्मा आहेच. तो अंतरात्मा त्यांच्यातलाही एक दिवस निघून गेला म्हणजे या तिघांचीही सत्ता एक दिवस संपणार आहे. त्यांचंही लिमिट आहे, त्यांनाही मर्यादित आयुष्य आहे. जसं आपलं 70, 80, 100 वर्ष आयुष्य आपणाला दिलेलं आहे, तसंच आयुष्य देवांचं पण आहे. हजारो वर्ष, इतके युग, तितके युग, लाखो वर्ष काहीतरी असेल त्यांचं. आहे ते सगळं वेदशास्त्रांमध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. मग हे कोणापासून? तर बोलले त्यांच्या अंतरात्म्यापासून. तो निघून गेला की यांचंही सगळं अस्तित्व संपतं. या तिही देवास ज्यांची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. मग या तिन्ही देवांवर ज्याची सत्ता आहे तर तो कोण आहे? तर तो अंतरात्मा आहे. तो कसा आहे? करता आहे, भोगता आहे आणि तत्वता आहे. या तिन्ही भूमिकांमध्ये तोच आहे. दिसायला वेगवेगळे देह दिसत असले तरी करता भोगता बोलले तोच आहे, तत्वता तोच आहे, प्रत्यक्ष आहे. बोलले उगाच मी करतो, हा करतो, तो करतो असं समजू नये. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा रे, जळी स्थळी काष्टी पाशानी, तेने विन कोठे रिता ठाव नाही. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाहतोनी. बोले समर्था, हे सगळं तुझंच आहे, तूच सगळीकडे विराजमान आहे. ही भूमिका जी आहे ना, ही अंतरात्म्याची भूमिका आहे. युगानयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा. म्हणजे काय? ब्रह्मा विष्णू महेश यांच्यातही तोच आहे, अंतरात्म्याच्या रूपानं वसलेला आहे. आणि तोच या तिन्ही लोकांना, या तिन्ही देवतांना, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या संपूर्ण स्थळी जे जे कोणी जीव असतील या सर्वांच्या मध्ये विराजमान राहून काय करतो? तर यांना चालवण्याचं काम करतो. हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा. बोले हा निश्चयाचा विवेक आहे किंवा हे कुठून आलेलं आहे? तर वेदशास्त्रांच्या मधून आलेलं आहे. भगवद वाक्य विरहित नसे बोलणे येथीचे. आता हे जे बोलणं आहे किंवा ही जी वचने आहेत ही समर्थांची आहेत. आणि समर्थांनी कुठून आणलेली आहे? तर भगवद वाक्याविरहित नसे बोलणे येथीचे. वेदांच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून भगवंत जे जे काय सांगून गेला ते सर्व समर्थांनी साराच्या रूपानं, या दासबोधाच्या रूपानं आमच्या समोर ठेवलेलं आहे. मग हा निश्चयाचा विवेक. मग आता अडतंय काय किंवा आम्ही कमी कुठे पडतो? तर निश्चयाचा विवेक. भगवंताने तर अमाप सांगितलेलं आहे, पण आम्ही एखाद दुसरी जरी गोष्ट घेतली तरी बोलले काय होतं? तर निश्चयातून जर घेतली तर निश्चितपणे एक सामर्थ्याची भूमिका, सामर्थ्याचा भाग आमच्याकडे उभा राहिल्याशिवाय राहत नाही. आणि निश्चयाशिवाय नाही. बोलले देणारा खूप देत असतो, भरभरून देत असतो. देणाऱ्याचे हात हजार आहेत,
पण आमची झोळी कशी पाहिजे, तर झोळी पक्की पाहिजे. तर बोलले शंका त्याच्यामध्ये नको. जसं त्या तुकोबांच्या घरी एक भिक्षुक आले, एक साधू आले भिक्षा मागण्यासाठी म्हणून आले, आणि भिक्षाम देही असं मागून ते त्या ठिकाणी उभे राहिले. बघतो तर काय, तर तुकोबांची एक छोटीशी मुलगी, लहानशी कन्या आपल्या इवल्याशा हातांमध्ये पसभर धान्य घेऊन त्या संन्याशाच्याकडे आली. आणि संन्याशाच्या मनामध्ये लगेच किंत उभा राहिला. म्हणाले, तुकोबा एवढे सगळे भक्त म्हणवता, एवढं सगळं भक्तीचं सगळं प्रदर्शन करतात, आणि घरी येणाऱ्या याचकाला देण्यासाठी म्हणून पाठवलं कोणाला, तर बोलले त्या एवढ्याशा पोरीला. तिचे हात तरी केवढेसे, आणि तिच्या अर्धे खाली सांडते आहे, आणि माझ्या पदरात किती पडतं देवच झाले, असं विचार करत असतानाच बोलले त्या चिमुकलीने टाकल्याच्या बरोबर झोळी अक्षरशः भरून गेली आणि फाटून गेली. बघतो तर काय, तर झोळी अगदी पूर्ण भरली, फाटून गेली. तर बोलले ती चिमुकलीच मग त्या ठिकाणी त्या संन्याशाला म्हणाले, महाराज झोळी थोडीशी पक्की हवी होती. बोलले असंच असतं, आपली झोळीच कच्ची आहे. आपला विश्वास, आपली निष्ठा, आपला नेम, आपलं साधन जे आहे ना, ते कुठेतरी कच्चं राहून जातं, भाजलं जात नाही. म्हणजे त्याला सकाळ संध्याकाळ दर आठवड्याला भाजलं पाहिजे. भाजलं ना मडकं पक्कं होतं. मग देणारा देत जातो, घेणाऱ्याने घेत जावे. बोलले एक दिवस काय, घेता घेता घेणाऱ्याचे हातच घ्यावे. बोलले एक दिवस काय, तर करी वृत्ती संत तो संत जाणावा. वृत्ती आपली अशी काही संत होऊन जाते, काही कशाची आवश्यकता नसते. म्हणून बोलले समर्थ म्हणाले की बाबा रे, हे देणारा लाख तयार आहे, घेणाऱ्यानं आपली झोळी पक्की करावी, आपला निश्चय पक्का करावा. जे समर्थांनी या ठिकाणी सांगितलं, हा निश्चयाचा विवेक पाहिजे, एक पक्की जाणीव पाहिजे, पक्का समज पाहिजे. आणि तो कसा पाहिजे, तर निश्चयात्मक भूमिकेतून पाहिजे. आत्मा वर्तवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवी. आता हे सगळं वर्तन करवणारा कोण आहे, आत्माच आहे. शरीराला चालवणारा कोण आहे, आत्माच आहे. आणि तोची देव उत्तरोत्तर, मग आमच्या शरीरामध्ये बोलले चालवणारा तोच आहे, म्हणजे याचा अर्थ तोच आमचा कोण आहे, देव आहे. जाणीव रूपे कळीवर विवेके वर्ते, जाणीवच्या रूपानं थोडीशी जाणीव झाली, पाणी पितो, जाणीव झाली भूक लागली, जेवण करतो, जाणीव झाली इकडे जातो, जाणीव झाली हे काम, जाणीव झाली ते काम करतो. तर बोलले ही भूमिका काय आहे, तर ही भूमिका बोलले ही जाणीवेची भूमिका आहे, आणि एका अर्थानं ती देवाचीच भूमिका आहे. तर आत्म्याचं स्वरूप हे देवस्वरूप आहेच आहे. आणि परंतु आत्म्यामध्ये आणि त्या परब्रह्मामध्ये मात्र त्या ठिकाणी भेद समर्थांनी या ठिकाणी वर्णन केलेला आहे. आत्मा वर्तवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवी. तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती देवास नेनता. मग आता त्यातल्या त्यात हा जर भगवंत दाखवला, देव दाखवला, तर याचा अर्थ मग देवाला बाहेर शोधण्यासाठी फार असं वनवन भटकायची गरज नाही. गेलं तरी काही हरकत नाही, पण त्याहीपेक्षा अत्यंत जवळची भूमिका, अत्यंत सार्थ भूमिका कुठे असेल, तर ती भूमिका आपल्या आतमध्ये आहे. बोलले तो अंतर्देव चुकती, त्याला आम्ही चुकतो. त्याला कसे चुकतो, बोलले त्या आतल्या आत्म्याला मारून बरेच जण जगतात. म्हणजे काय, आत्मा सांगतो काही, मन सांगतं काही.
आत्मा काय बोलतो की धरी रे मना संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. मना सज्जनाची संगत धर, हे कोण सांगतं? आत्मा सांगतो. जाणीव रूपे कळीवर अविवेके वर्तवे. म्हणजे याचा अर्थ तो भगवंतच आहे आणि तो अंतर्देव चुकती, पण आम्ही ती जाणीव घेताना काय झालं? चुकलो. आणि धावा घेऊन तीर्था जाती. आता बाहेर ठीक आहे, बाहेरचं एक तीर्थावर म्हणून लोक जातात. बोलले तीर्थावर गेल्यावर काय तर प्राणी बापुडे कष्टती देवासने नता. मग बोलले त्या ठिकाणी खूप सारे कष्ट त्या ठिकाणी होणार, खूप सारा उन्हात अनात सगळे उभे राहणार, खूप सारं बोलले सहन करून मग कसे बसे घरी येणार. कशासाठी? तर बोलले त्या देवाला भेटण्यासाठी. पण बोलले समर्थ काय म्हणाले की बाबा रे, तो अंतर्देव चुकती. तो भगवंत तर आतमध्येच आहे. पर्यटन म्हणून, काहीतरी पाहणे म्हणून किंवा सहजासहजी शक्य झालं म्हणून गेला तर ठीक आहे, काही हरकत नाही, याचा अर्थ जाऊ नये असा नाही. पण तो अंतर्देव चुकती, अंतर्देव मात्र चुकू नये. समर्थांना हे अभिप्रेत आहे. अंतर्देव त्याची जाणीव रूपानं, आत्मारूपानं तो आमच्या काय आहे? आतमध्ये वसलेला आहे. मग चुकती, मग त्याला भेटती कसे काय? म्हणजे तो भेटतो जेव्हा आम्ही आमचं चित्त, आमची वृत्ती जेव्हा संत संघामध्ये, भजनामध्ये लावत जातो, त्यावेळेस तो अंतर्देव आम्हाला भेटत जातो. बोले अंतर्देव भेटतो आणि तेव्हा जे विलक्षण सुख आहे किंवा जो आनंद आहे किंवा जी शांतता आहे, जे समाधान आहे, ते अवर्णनीय असतं. म्हणजे ती एक सामर्थ्याची भूमिका आमच्या आतमध्ये त्यावेळेस वसलेली असते. मग जेव्हा उपासनेच्या शेवटी उपासना करता करता हे सगळं मन आपलं सगळं भगवत भजनामध्ये लागून जातं, मनाचं मन पण वेगळे पण राहत नाही, त्यावेळेस तो अंतर्देव भेटतो. एखादा नामस्मरण करत असेल त्यावेळेस तो अंतर्देव भेटतो. एखादा अत्यंत प्राणपणानं, अत्यंत निष्ठेनं आपलं कर्तव्य कर्म करत असेल, संसारातलं, कामधंद्याचं, नोकरीचं, शेतीचं, व्यापाराचं, व्यवसायाचं, तर बोलले त्यावेळेस जी तल्लीनता, जी एकात्मता येते ना, त्यावेळेस तो अंतर्देव भेटतो. बोलले ध्यानाच्या वेळेस, प्राणायामाच्या वेळेस, व्यायामाच्या वेळेस, ज्या वेळेस आमचं हे चित्त एकचित्त होतं, ज्या वेळेस आमच्या चित्तातली मलिनता बाजूला होते, चित्तातला द्वैत भ्रम बाजूला होतो, त्या वेळेस तो अंतर्देव आम्हाला भेटत असतो. मग असं वारंवार झालं पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा सराव असला पाहिजे किंवा आम्ही जे करत आहोत ते आम्ही अत्यंत सावधपणे, अत्यंत सजगपणे, लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या ना की मग चित्ताकडे, आपल्या शरीराकडे आणि चित्ताकडे, मनाकडे एकवाक्यता असते. त्यावेळेस आम्ही त्या अंतर्देवाच्या जवळ असतो. आणि असा सजग असलेला मनुष्य चुकीच्या गोष्टी करत नाही. पण मनुष्य अंतर्देवाला चुकतो म्हणून बोलले तेच बाहेर चुका करतो. अंतर्देवाला त्याने विचारात घेतलेलं नाही. आतमध्येच ते सत्यस्वरूप आहे, आतमध्येच ती शुद्ध जाणीव आहे जी आम्हाला वेळोवेळी भगवंत करून देत असतो. ती घ्यायचं सोडून मनुष्य बाहेर काहीतरी वेगळंच काहीतरी शोधत बसतो. म्हणजे काय आहे तर ते अंतर्देवाला चुकणं आहे. तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, आणि प्राणी बापुडे कष्टती देवासने नता. मग विचारिती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेची वनवन हिंडवणी काय होते. मग इथे जाऊ दे, हे पूर्ण करू दे, ते पूर्ण करू दे. पण कधी कधी
हे सगळं केलं, पण बाहेरच्या आतल्या देवाला, आतल्या जाणीवेला, सत्य धर्माला, उत्तम कर्माला स्वीकारलंच नाही. आतून जीवाबद्दल, परमेश्वराबद्दल प्रेमभाव उत्पन्न झालाच नाही. असत आचरणाचा त्याग केलाच नाही. मग बाहेर सगळीकडे फिरून तिथे काय असणार आहे? तेथे धोंडा, पाणी. म्हणजे अशांसाठी तेथे काय आहे? दगड आहे, पाणी आहे, बाकी दुसरं काहीच नाही. बहुतेक सगळी देवस्थानं डोंगरावर, नदीच्या काठावर अशाच ठिकाणी आहेत. आणि बोलले मग हे सगळं अंतर्देवाला चुकलं. अंतर्जाणीवेला जर मनुष्य चुकला तर मग त्या ठिकाणी काय आहे? तर तेथे धोंडा आणि पाणी. उगेची वनवन हिंडोनी काय होते. मग बोलले असं उगाच वनवन हिंडण्यापेक्षा, किंवा वनवन हिंडावं, जरूर हिंडावं, परंतु आधी अंतर्देव, अंतर्जाणीव त्याला चुकू नये. आधी उत्तम अधिष्ठान, आधी उत्तम विवेकाची भूमिका, आधी उत्तम सत्य धर्माची, सत आचरणाची भूमिका आतमध्ये उभी करून ठेवावी. आणि मग काय होतं? तर मग बोलले बाहेर कुठेही गेला तरी तो भगवंत आहेच आहे. ऐसा ज्यासी विचार कळला, तेने सत्संग धरिला, सत्संगे देव सापडला बहुत जनासी. बोलले असं हे अंतर्जाणीव, अंतर्देव ज्याने ओळखलं, मग बोलले त्याला काय आहे? त्याने सत्संग धरिला. बोलले त्या आतल्या देवाचा सत्संग, संग म्हणजे काय आहे? सत्संग. कारण सत्याचा संग, सत्य भूमिका आपल्या जवळ किंवा या आयुष्यामध्ये येऊन शोधण्यासारखी, भेटण्यासारखी एकच एक सत्य भूमिका आहे. आणि ती सत्य भूमिका काय आहे? तर ती सत्य भूमिका म्हणजे आपलं बोलले आतल्या त्या अंतर्देवाशी भेटणं होय. आणि पुढे काय दाखवलं? ऐसी हे विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेकी भुलले भ्रमे, त्यास हे कळेना. आता ही सगळी कामं कशी आहेत? तर ही विवेकाची कामं आहेत. बोलले अशा विवेकातून जो कोणी हे करेल त्याला काय होतं? तर त्याला या सगळ्या भूमिका किंवा हे सगळं देवाचं भेटणं होत असतं. बाकी विवेकातून जो करणार नाही, मग तो कितीही फिरला, कितीही त्याने बाहेर शोधलं, कितीही त्याने कर्मकांड केले, व्रतवैकल्य केले, उपवास तापास केले, तरी बोलले त्याला हे जे सौख्य आहे, ही जी शांती आहे, हा चित्ताचा जो निर्मळपणा आहे, जे प्रेमसुख आहे भगवंताला भेटण्याचं, ते त्याला भेटू शकत नाही. अंतर्वेधी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती. सगळं का कुठे आहे? तर अंतर्वेधी, आतमध्ये पाहण्यामध्ये, स्वकडे पाहण्यामध्ये, आतल्या देवाची आतली जाणीव, आतमध्ये स्वतःशी प्रामाणिक राहण्यामध्ये, सत आचरणामध्ये काय आहे? तर सगळं काही सार दडलेलं आहे. म्हणून अंतर्वेधी अंतर जाणे, म्हणजे हे अंतर जाणलं पाहिजे. बोलले हे जाणून काय केलं पाहिजे? तर बोलले बाहेर मुद्रा काहीच नेणे. बाहेरच्या सगळ्या भरोशावर किंवा बाहेरच्या सगळ्या ठिकाणी सगळं त्या एका सुखाला म्हणा किंवा त्या एका परमेश्वराला म्हणा शोधण्यापेक्षा अंतर्वेधी अंतर जाणे, आतमध्ये ही जाणीवेची भूमिका धरून राहिलं पाहिजे. मनोनी विवेकी शहाणे अंतर शोधिती, जो अंतरी शोधतो,
जो अंतर्मुख असतो, जो सतत चिंतनशील आहे, मननशील आहे, मननशील देवापाशी अखंड देव अहर्निशी, म्हणजे त्याच्यापाशी अखंड भगवंताचा वास असतो. म्हणून बोलले ह्याची दान दे का देवा. आतमध्ये कोणाचं चिंतन सुरू असलं पाहिजे, तर त्या एका मुख्य बोलले आपल्या त्या आराध्याचं मुख्य ज्याची आपण बांधील आहोत किंवा ज्याचे आपण स्वतःला दास म्हणून संबोधतो, त्याचं चिंतन आतमध्ये अखंड सुरू असलं पाहिजे. म्हणजे हे सवयीनं सगळं लावून घेता येतं. रात्री झोपताना जर आम्ही सगळं काही बोलले संसाराचं सगळं रडगाणं बाजूला फेकून आपल्या त्या आराध्याचं चिंतन जर करत बसलो, रोज न चुकता नित्य नेमानं सवय जर लावली, तर असं आतमध्ये परानामस्मरण सुरू होऊन जातं. म्हणजे काय, आम्ही जरी करत नसलो, आम्हाला कदाचित बाहेर करण्याचा विसर जरी पडला, तरी आतमध्ये सतत ते आमच्या सगळ्या त्या आराध्याचं चिंतन किंवा आराध्याचं नामस्मरण अखंडपणे सुरू राहतं. आणि ही भूमिका म्हणजे एक भक्ती मार्गातला एक फार अत्यंत मैलाचा दगड आहे. हे असं ज्याचं सुरू झालं, समजावून घ्यायचं, त्याचं सगळं काम साध्य झालं, सार्थक झालं. कारण याच्यासाठीच सगळा अट्टहास आहे. ही अशी भूमिका, ही अशी बोलले स्थिती प्राप्त व्हावी, हाच सगळ्या योगीजनांचा, सगळ्या भक्तजनांचा, सगळ्या साधूजनांचा अट्टहास असतो. पण न चुकता निदान बोलते सकाळी दिवसभरात संसाराच्या गडबडीमध्ये नाही लक्ष राहत, पण रात्री झोपताना निदान आठवणीनं अत्यंत जाणीवपूर्वक भगवंताचं आठवण करावी, भगवंताशी संवाद करावा आणि भगवंताला सांगत राहावं, मांडत राहावं की भगवंता माझ्यासोबत राहा, माझा हात धरून ठेव, माझा हात सोडू नकोस, मी फार दुर्बल आहे, माझ्याच्यानं हे सगळं काही होणारं नाही. म्हणजे तुझा हात, तू माझा हात धरून ठेवला ना समर्था, मी किती पळालो तरी मी जाऊ शकणार नाही. तुझा हात माझ्या डोक्यावर असू दे बाबा. आणि तुझा हात असला ना की मग बोलले मला कशाची भीती नाही. तुझं नाव माझ्या मुखात असू दे, तुझं चिंतन माझ्या हृदयात असू दे, मला तुझा विसर पडेल असं कधी होऊ देऊ नकोस. माझं तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. मी संसारात हारलेलो आहे. मला बोलले जे काय चांगलं मिळालं बाबा, जे काय उत्तम माझं झालेलं आहे ते तुझ्यापासून झालेलं आहे. आणि जे काय माझं आयुष्यामध्ये चुकीचं झालेलं आहे, जे काय थोडंफार माझं अनहित झालेलं आहे, तर बोलले भगवंता हे माझ्याच करंटपणामुळे झालेलं आहे. म्हणून हे भगवंता, मी कितीही त्या ठिकाणी भ्रमिष्ट झालो, कितीही माझ्याकडे मी अहंकार उभा राहिला किंवा कितीही विस्मरणाची भूमिका उभी राहिली, पण मी आज तुला हात जोडून विनंती करतो की भगवंता अशा वेळेस मला एकटा सोडू नकोस, काही करून मला परत घेऊन ये. अशा प्रकारचा संवाद अखंड भगवंताशी नित्य आपण करत राहिलो पाहिजे. असा संवाद करत राहिलो ना की मग बोलले हळूहळू चित्तातला राग म्हणजे काय आसक्ती अशी निघत जाते. सगळी आसक्ती संपून जाते. द्वेष याचा त्याचा निघून जातो. अत्यंत प्रांजळ, अत्यंत निर्मळ आपण सगळं बनत जातो. जेवढं निर्मळ, जेवढं शांत, जेवढं द्वेषरहित आपण होऊ,
समजून घ्यायचं. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. म्हणजे आमच्या चित्ताकडे त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे. म्हणून हे असं अखंड भगवंताशी निदान झोपताना तरी संवाद साधावा, हितगुज करावी. जाऊ देवाची या गावा. बाहेर समर्थ म्हणतात तीर्थी धोंडा आणि पाणी. मग देवाचं गाव कुठलं दाखवलं? हे आतलं गाव दाखवलं. देव आतमध्ये आता इथे समर्थांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलं की नाही. जसं त्या गणितामध्ये भूमितीमध्ये 10वी-12वीला प्रमेय असायचे. म्हणजे काय की हे असा सिद्धांत आपल्याला प्रूव्ह करून दाखवावा लागायचा तथ्यांच्या आधारे. हे असं आहे म्हणून हे असं, आणि ते तसं आहे म्हणून ते तसं, मग हे असं आहे म्हणून हे असं आहे ना, मग ते तसं आहे म्हणून ते तसं आहे ना, म्हणून हे दोघं काय आहेत तर दोघं एकच आहेत किंवा दोघं सारखे आहे हे असं सिद्ध करून मग हे म्हणून हा सिद्धांत असा आहे. हे असं गणितामध्ये इकडे तिकडे आपण प्रूव्ह करून दाखवतो ना. तसंच हे सगळं आहे की बाबा रे, हे सगळं आतमध्ये बोलले त्या भगवंताला सगळं सांगत राहावं आणि त्याला आपली आठवण करून देत राहावे. मग विचारी ती अंतःकरणी ती धोंडा आणि पाणी. उगेच वनवन हिंडोनी काय होते, ऐसा जासी विचार कळला तेने सत्संग धरिला. सत्संगे देव सापडला बहुत जणांसी. आणि म्हणून आतमध्ये त्याला धरावं, त्याच्याशी संवाद धरावा, त्याचा संग धरावा. ऐसी हे विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेकी बुलले भ्रमे, त्यास हे कळेना. अंतर्वेधी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिते. विवेकी विना जो भाव तो भावाचे अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. भाव नसेल तर बोलले ते काय आहे, तो दगड आहे किंवा ती प्रतिमाच आहे. म्हणून भाव असला पाहिजे, भाव शुद्ध असला पाहिजे, प्रेम भगवंताबद्दलचं खरं असलं पाहिजे. जणू काही आम्ही आमच्या समोर साक्षात परमेश्वर आहे कोणीतरी, तो आमच्याशी बोलतो, आमच्याशी नित्यनेमानं आम्हाला बघतो, अशा आविर्भावात आम्ही राहिलो पाहिजे. भाव तर तोच खरा भाव आहे किंवा तीच खरी प्रेमाची भूमिका आहे. बाकी काय आहे, तो भावाची अभाव, मूर्खस्य, बाकी मूर्खाची भूमिका आहे. पाहत समजत शेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडूनी पावला निरंजनी. बोलले हे फार मर्माचं आहे, हे फार सुंदर आहे. बोलले हे कसं काय तर बोलले पाहत समजत. बघा इथे समर्थांनी असं म्हटलं का की बाबा रे, एक वेळचं श्रवण केलं, एक वेळचं काही कार्यक्रम केला की मग तू सगळा ऑल सेट झाला, म्हणजे तू एकदम निर्गुण झाला, एकदम सुंदर झाला, एकदम पवित्र झाला आणि आता तू लगेच मोक्षाला जाण्यासाठी कॅपेबल झाला. समर्थांना हे माहिती आहे की बाबा हे असं शक्य नाही. कलियुग आहे, माया आहे, मन आहे, अहंकार आहे. मग हे हळूहळू होणार आहे. मग त्यासाठी हळूहळू त्या सगळ्या त्या भक्ताची पण तेवढी तयारी की तो संवाद अखंड त्याने रात्री दिवसा जसं जमेल तसं सद्गुरू कार्यामध्ये श्रवणाची भूमिका, जसं जमेल तसं समाजाची सेवा, जसं जमेल तसं सत आचरण, उत्तम आचरण, सत्क्रिया आचरण्याचा सगळा प्रयत्न करणे. हळूहळू 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 पाहत समजत शेवटा गेला. बोलले हळूहळू 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 हे असं मनुष्य करत जर गेला तर बोलले हे सगळं म्हणजे आता समर्थांनी सगळं सांगितलं ते काही अशक्य नाही. सगळं काही शक्य आहे. सगळं शक्य ते अशक्य ते शक्य करणारा तो समर्थ आहे.
हे सगळं तो करण्यास समर्थ आहे, सगळी परिस्थिती बदलवण्यास तो समर्थ आहे, म्हणून त्याला समर्थ म्हणतात. समर्थे समर्थची करवावे, तरीच समर्थ म्हणवावे. आणि म्हणून काय आणखी पुढे काय दाखवलं, बोलले पाहत समजत सेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडून पावला निरंजनी. बोलले हीच विवेकाची भूमिका आहे. करत राहणे, प्रयत्न करणे, जसं जमेल तसं, जसं शक्य होईल तसं भगवत भजन, जसं जमेल तसं सत आचरण. आणि मग हळूहळू काय होतात, आपल्याला असं जाणवेल की आपल्यातला राग द्वेष कमी होतो आहे, लोभ कमी होतो आहे. मग काय म्हणजे काय झालं, सगळी तत्व सांडूनी पावला निरंजनी. हळूहळू ही सगळी तत्व गळून पडतात. आणि जेव्हा ही सगळी तत्व गळून पडतात तेव्हा मग त्या निरंजनाशी आपली भेट होते. मग त्या निरंजनामध्ये आणि आपल्यामध्ये कसलाच भेद उरत नाही. बोलले तो याची देही याची डोळा, मोक्षाचा सोहळा त्या ठिकाणी अनुभवास येत असतो. म्हणून बोलले पाहत समजत सेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडूनी पावला निरंजनी. हळूहळू बोलले हे सगळं साध्य होत असतं. आरे जे आकारासी येते, ते अवघेच नासू न जाते, मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. मग बोलले आता समर्थांनी सांगितलं की बाबा रे जे दिसतं आहे ना, जे आकारात आहे ना, ते नासणार आहे. आणि तो काय आहे, तो सगळा गलबला आहे. मग ते बाहेरच्या मूर्ती सगळं तीर्थी का असे ना, म्हणून बोलले समजून घेण्यासारखं काय आहे तर गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. शक्य तेवढ्या सगळ्या उपाध्या बाजूला सारणे, शक्य तेवढं बोलले जे आधी समर्थांनी दाखवलं बाहेर मुद्रा काहीच नाही, बाहेरचं सगळं इंटेक, बाहेरचं सगळं म्हणजे काय, इंटेक म्हणजे काय, बाहेरचं सगळं, बाहेर सगळं जे चित्त वेधलं जातं ते चित्त हळूहळू आतमध्ये डायव्हर्ट करत जाणे. संपूर्ण म्हणजे आता याचा अर्थ असा आम्ही डोळे बंद करून फिरायचं का नाही, म्हणजे सगळं तर आम्ही पाहणारच आहोत, सगळं तर आम्हाला दिसेलच, तो विषय नाही. बोलले हा विषय कशाचा आहे तर बोलले हे गलबल्या वेगळे ते बाहेरचं फक्त कार्यकारण, त्यात अडकलं ना, त्याच्यात चित्त लागून राहिलं ना, त्याचंच चिंतन सुरू म्हणजे तो गलबला. बाहेर सगळं करतो आहे, येतो आहे, जातो आहे, ड्युटी करतो आहे, प्रामाणिकपणे संध्याकाळी घरी येतो आहे, मस्तपैकी भगवंताच्या आपल्या सगळ्या उपासना करतो आहे, छानपैकी सगळं आपलं कौटुंबिक सगळं कर्तव्य पूर्ण करतो आहे, सर्वांठाई त्या एका परमात्म्याला परमेश्वराला बघतो आहे, प्रेमभावानं राहतो आहे, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा तिरस्कार नाही. अशा वेळेस बोलले मग काय झालं तर गलबला बाजूला झाला. बाहेर जेवढं चित्त लागलं ना तो गलबला आहे. आणि काय दाखवलं, चंचळ देव निश्चळ ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जेते. म्हणजे देव चंचळ आहे. मग आता अंतरीचा आत्माराम जरी दाखवला तरी, तो देव जरी दाखवला ना तरी ती चंचळ भूमिका आहे, ते येते जाते. आणि पण परब्रह्माकडे निश्चळ भूमिका असते आणि त्याच्याकडे भ्रमसुद्धा नसतो. निभ्रम होण्याची अवस्था, हळूहळू भ्रमविरहित होत जाणे म्हणजे परब्रह्माच्या दिशेनं प्रवास आहे.
प्राणी कष्ट कष्टोची मेले कर्म कचाटे. बोलले पण हे न कळल्यामुळे बाहेरच्या गलबल्यातच मनुष्य अडकून राहिला. बाहेरच्याच सगळ्या भ्रमामध्ये, बाहेरच्याच सगळ्या कर्मकांडामध्ये मनुष्य अडकून राहिला. आणि त्याला जे शांती पाहिजे होती, जे समाधान, जे सुख, शुद्ध आनंद जो भगवंताकडे मिळतो, तो जो बाहेर शोधण्याचा प्रयत्न त्याने केला तो कधी मिळालाच नाही. उलट त्याच्या बदल्यात त्याला काय मिळालं? प्राणी कष्ट कष्टोची मेले कर्म कचाटे. बोलले प्राणी कष्ट कष्टोची मेले कर्म कचाटे. बोलले कर्म कचाट. कर्म हे बंधन केव्हा तुटतं? जेव्हा हे सगळं कर्म, सगळे प्रसंग भगवंताला सांगून भगवंताला अर्पण आम्ही करतो आणि केवळ त्याचा आम्ही सेवक म्हणून जेव्हा हे सगळं संसार किंवा प्रपंच कर्म जे काय असेल ते करतो, तेव्हा त्या कर्माची बाधा आम्हाला होत नाही. पण मनुष्य मीपणातून, अहंकारातून, भ्रमातून, संशयातून, चिंतेतूनच सगळं करत राहतो. म्हणून ते कर्म कचाट्यात आणखी सापडत जातो. आणखीन कष्ट, आणखीन कष्ट, आणखीन कष्ट अशी अवस्था त्याची होत जाते. कर्मा वेगळे न व्हावे, तरी देवास कासया भजावे, विवेकी जाणती स्वभावे मूर्ख नेणे. म्हणून कर्मा वेगळं न व्हावे. हेच आहे, कर्मात आसक्ती नको. कर्म तर करायचंच आहे, पण हे त्याचं म्हणून करायचं. कसलाच त्या ठिकाणी दुःख, शोक नको, चिंता नको, हानी, जय, पराजय कशाचंच त्या ठिकाणी मनुष्याकडे सोयर सुतक नको. करायचं तर सगळंच आहे. आनंद झाला तरी त्याचं, दुःख झालं तरी त्याचं, त्याला अर्पण, त्याला समर्पण. अशा पद्धतीनं वेगळं होता येतं. ही विवेकाची भूमिका आहे. हे विवेकानं करण्याचा हा सगळा भाग आहे. मूर्ख नेणे, मूर्खांना हे कळत नाही. काही अनुमानले विचारे, देव आहे जगदांतरे, सगुणाकरिता निर्धारे निर्गुण पाविजे. आता काही जण म्हणतात की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, म्हणून आम्ही बाहेरच्या सगुणाची पूजा करतो. पण समर्थ काय म्हणतात? सगुण पाहता मुळास गेला. सगुणाच्या मुळाशी जर गेलं तर सहजची निर्गुण पावला. शेवटी तेच अवतार, अवतारानंतर अंतरात्मा, अंतरात्म्याच्या ठाई ते एक वाक्यता म्हणा किंवा बाहेरची सगळी वृत्ती सगळी काढून त्या आतमध्ये असणाऱ्या त्या सगळ्या शांत सदोदित असणाऱ्या त्या सगळ्या परमेश्वराशी संवाद किंवा त्याच्याशी एकरूप होणे, ही भूमिका काय आहे? ही भूमिका शेवटी तीच आहे. म्हणून सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. आणि म्हणून संग त्याग झाल्याशिवाय, आसक्तीचा त्याग झाल्याशिवाय, अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय, अंतःकरणाकडे निर्मळता आल्याशिवाय, सत आचरण केल्याशिवाय मोकळं होता येत नाही. संघाचा त्याग, बाहेरच्या संघाचा त्याग. फक्त संघ कोणाचा? परमेश्वराचा संघ. त्याच्याशी संबंधित राहणे, त्याला सांगणे, त्याच्याशी हितगुज करणे, त्याच्याशी संवाद करणे, ही भूमिका म्हणजे काय आहे? तर ही भूमिका म्हणजे संघाची भूमिका परमेश्वराचा संघ आहे. बाहेरची, आणि हीच भूमिका बाहेरच्या सगळ्या निर्गुणाच्या व्यतिरिक्त जी सगळी दृश्यात्मक असलेल्या सगळ्या गोष्टींशी अटॅचमेंट म्हणा किंवा कनेक्टिव्हिटी जी आहे, तो संघ आहे. म्हणून सत्याचा संघ धरल्याशिवाय असतचा संघत्याग होत नाही. संघत्यागी मोकळा झाला वस्तुरूप. ती वस्तू आतमध्ये गुरु साक्षात परब्रह्म ची प्रचिती येत नाही.
परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजेतो. अनुसंधान तिथेच, लक्ष तिथेच, ध्यान फक्त तिथेच, असं ज्याचं ध्यान अखंड लागून राहिलं तो काय झाला? पावन झाला. मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजेतो. ज्ञान असं हे मुख्य ज्ञान आहे आणि याच्यातून काय प्राप्ती आहे तर विज्ञान. म्हणजे अखिल सगळ्या ज्ञानाचं जे मूळ आहे, ज्याच्यासाठी ज्ञान आहे ते विज्ञान. ते अंतिम सत्य मनुष्याला त्या ठिकाणी आकळायला लागतं. ऐसी हे विवेकाची विवरणे. विवेकाचं सगळं विवरण समर्थांनी आपणाला इथे दाखवलं. पाहावी सुचित अंतःकरणे. सुचित अंतःकरण निश्चयात्मक भूमिकेतून हे सगळं आपण करावं. नित्यानित्य विवेक श्रवणे जगोद्धार. म्हणजे हे सगळं हळूहळू नित्य अनित्य सगळं निवडत सद्गुरू सगळ्या श्रवणातून, सद्गुरू संघातून, उपासनेच्या सगळ्या आश्रयातून, सत्क्रियेच्या आचरणातून जगोद्धार. म्हणजे आपला पण उद्धार होतो आणि इतरांचा पण उद्धार आपल्याकरवी होत जातो. ऐसी हे विवेकाची विवरणे. पाहावी सुचित अंतःकरणे. नित्यानित्य विवेक श्रवणे जगोद्धार. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतर्देव निरूपणनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.